मारेगावात एफडीएची तस्करीला साथ, 4,000चा दिखावा करून कोट्यावधींच्या जावेदला अभय, भ्रष्ट अधिकाऱ्यांची तस्करांशी अर्थपूर्ण युती, सीडीआर तपासल्यास अनेकांचे गणवेश उतरणार. मारेगाव तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने सध्या सुरू केलेल्या कारवाईचा तमाशा म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस ठरत आहे. 5-10 रुपयाची पुडी विकणाऱ्या गरीब पानटपरी चालकांवर गुन्हे दाखल करून प्रशासन आपली बहादुरी मिरवत आहे. मात्र तालुक्याच्या नसानसात विषारी गुटखा आणि प्रतिबंधित सुगंधित तंबाखू भरणारे खरे गुन्हेगार आजही प्रशासनाच्या वातानुकूलित गाड्यांमध्ये बसून का फिरतात, हा संतप्त सवाल आता मारेगावची जनता विचारत आहे. 31 मे रोजी मारेगाव बसस्थानक परिसरात एका छोट्या विक्रेत्यावर छापा टाकून अवघ्या 4,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रशासनाने रचलेली एक साजिश तर नाही ना? बाजीराव, विमल, राजश्री यांसारख्या ब्रँडची पॉकेटे जप्त करून गुन्हे दाखल केले जातात. पण हे ब्रँड पुरवणारे मुख्य स्रोत मात्र प्रशासनाला दिसत का नाही? मारेगाव शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात प्रतिबंधित मालाचा महापूर आणणारा जावेद नावाचा मोठा तस्कर आजही मोकाट आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार हे मोठे मासे प्रशासनाच्या पेरोलवर आहे. 5 वर्षापूर्वी याच व्यवसायावर मोठी कारवाई झाली होती. मग आता हे तस्कर प्रशासनाचे जावई का बनले आहेत? महिना पोहोचला की डोळ्यावर पट्टी बांधणाऱ्या अशा अधिकाऱ्यांमुळेच आज मारेगावचे आरोग्य धोक्यात आले आहे. मारेगाव मधील काही अधिकारी आणि तस्करांच्या मोबाईलमध्ये दिवसातून किती वेळा संवाद होतो? जर वरिष्ठ यंत्रणेने किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या पथकातील सदस्यांचे मोबाईल सीडीआर तपासले तर अर्थपूर्ण व्यवहारांचे मोठे रॅकेट उघड होईल. ही तस्कर अधिकारी युती उघड झाल्यास अनेकांचे पितळ उघडे पडेल आणि त्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, असा दावा नागरिक करत आहे. छोट्या दुकानदारांचा बळी देऊन मोठ्या गुन्हेगारांना संरक्षण देण्याचे पाप मारेगावात उघडपणे सुरू आहे. आता वरिष्ठ आयुक्त या हप्तेखोर यंत्रणेवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का? मारेगाव मधील या अवैध व्यवसायाचे मूळ उखडून टाकण्यासाठी खऱ्या अर्थाने मोठ्या माशांना जाळ्यात ओढले जाईल का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मारेगाव वार्ता, सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ.